हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे फॅरिंजायटिस. मग याच्यामध्ये ॲक्यूट फॅरिंजायटिस आणि क्रॉनिक फॅरिंजायटिस. ॲक्यूट म्हणजे शॉर्ट टर्मसाठी जे इन्फेक्शन झालेलं असेल ते, आणि क्रॉनिक फॅरिंजायटिस म्हणजे जे इन्फेक्शन खूप दिवस राहतं किंवा रिकरंट इन्फेक्शन होतं पेशंटला. तर हा प्रकार छोट्या बच्चूंमध्ये जास्त होऊ शकतो. तर हे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं. तर याचे सिम्पटम्स म्हटलं तर यामध्ये बर्निंग, घशामध्ये आग होणे, गिळताना खूप त्रास होणे, घशामध्ये खूप सारं दुखतं, हेडेक होऊ शकतं, ताप येतो पेशंटला, रायनायटिसचे प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात, आणि लास्ट म्हटलं तर कफ होऊ शकतो जर क्रॉनिककडे हे इन्फेक्शन होत असेल तर यामध्ये आपण काय करू शकतो, तर नॉर्मली आपण स्टीम इनहेलेशन घेऊ शकतो जर ॲक्यूट कंडिशन असेल तर. बट जर क्रॉनिक किंवा रिकरंट इन्फेक्शन होत असेल तर आपल्याला नक्कीच ट्रीटमेंट घेण्याची खूप गरज आहे. तर यामध्ये आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, बट मी काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन तुम्हाला सांगणार आहे. होमिओपॅथीमध्ये सिम्पटम वाईज किंवा केस टेकिंग करून आपण पेशंटला मेडिसिन देतो, बट यामध्ये मी काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर कल्केरिया काप. तर यामध्ये ह्या मेडिसिनची स्पेशालिटी आहे फेअर फॅटी फ्लॅबी. पेशंट खूप फेअर असेल, खूप तब्येतीने म्हणजे खूप जाड असेल, फॅट डिपॉझिशन खूप जास्त असेल, आणि फ्लॅबी म्हणजे गोलू गोलू ही इमेज तुम्ही पाहू शकता. तर जर पेशंट असं असेल आणि जर त्याला फॅरिंजायटिसचे सिम्पटम असतील तर आपण कल्केरिया काप पेशंटला देऊ शकतो. सेकंड मेडिसिन म्हटलं तर बेलाडोना. बेलाडोनाची स्पेशालिटी काय आहे तर रेडनेस. तर तिथे घशामध्ये खूप सारं रेड असतं, पेशंटचा चेहरासुद्धा खूप रेड असू शकतो. इमिजिएटली म्हणजे क्रॉनिक डिसीजची ॲक्यूट फेज जर असेल तर आपण बेलाडोना देऊ शकतो. थर्ड मेडिसिन म्हटलं तर मक्सॉल. मक्सॉलची खासियत आहे इन्फ्लमेशन, आणि त्याच्यामध्ये डिस्चार्जेस खूप असतात, स्ट्रिंजी लाईक डिस्चार्जेस असतात, आणि इन्फ्लमेशन खूप सारं होऊन जातं. तर मक्सॉल आपण सिलेक्ट करू शकतो. हिपारसल्फ जे आहे ते ज्यावेळेस लिम्फ नोड खूप सुजलेल्या असतील किंवा पेरिटॉन्सिलर स्वेलिंग असेल तर आपण मक्सॉल देऊ शकतो. सोरायनम ही एक मेडिसिन आहे, तर ही मेडिसिन आपण लहान बच्चूंमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर ही झाली होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आणि एक टॅबलेट म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये थ्रोटेड म्हणून आहे, तर हे सुद्धा आपण पेशंटला देऊ शकतो. तर लहान बच्चूमध्ये एक गोळी 3 वेळा द्यायची आहे, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. आणि अडल्ट पेशंटमध्ये दर 3 तासाला एक गोळी आपण पेशंटला देऊ शकतो. तर खूप छान असा रिझल्ट येऊन जातो पेशंटला. तर होमिओपॅथीने नक्कीच रिकरन्सी होत नाही जर व्यवस्थित ट्रीटमेंट आपण घेतली तर तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ मिळून जातील. आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.